तर ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आत्ताची जी मराठीची परिस्थिती आहे ती सुधारेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि ह्याच्याच अनुषंगाने म्हणजे तुम्ही आता बोलतात भाषेबद्दल, तर ह्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे की आत्ताची जी पिढी आहे हिच्यावरती सोशल मीडियाचा खूप सारा प्रभाव आहे. म्हणजे तिची जी व्यक्त होण्याची भाषा आहे ती वेगळी आहे आणि तुम्ही नेहमी असं म्हणत आलेला आहात की भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. तर तुमची ही भाषा आणि आत्ताच्या पिढीची जी भाषा आहे त्याची सांधेजोड तुम्ही कशी करणार? ही पिढी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं आलेली आहेत, मोबाईल वगैरे वगैरे, हे आपल्या डोक्यामध्ये असतं. हे वापरणारा समुदाय किती मोठा आहे संबंध देशाचा विचार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर महानगरं आणि नगरं असतात आणि महानगरं आणि नगरांच्या मधली जी पिढी आहे ती पिढी या माध्यमांचा वापर करते आहे. याच्या पलीकडे खूप मोठा समुदाय म्हणजे आपण एका अब्जापेक्षा कितीतरी पट अशा प्रकारचा जनसंख्या ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये हे माध्यमं वापरणारी किती लोक असतात. नंबर 1 म्हणजे ती शहरी महानगरी अशा व्यक्ती असू शकतात आणि त्या बाकीचा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार वेगळ्या पद्धतीने होतो. तर त्या समुदायामध्ये ज्या पद्धतीचं जीवन जगत असतात त्याचा आविष्कार त्यांच्या बोलीमधनं होत असतो. म्हणून शहरी मंडळींची बोली आणि तुम्ही म्हणता जी तरुण पिढी आता शहरामध्ये काय झालेलं आहे तर शिक्षणाचं माध्यम हे मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेलं आहे. कारण आपण एकीकडे मराठीचा अभिमान वगैरे वगैरे म्हणत असतो परंतु ओढा जो मात्र आहे तो पाश्चिमात्य भाषांच्याकडे असतो. एरवी आपण कुठल्याही बाबतीमध्ये सांस्कृतिक बाबतीत आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत काही बदल झाले तर हे पाश्चिमात्यांचं अनुकरण आहे म्हणून नावं ठेवणारा एक वर्ग आहे. पण मग आमच्या भाषेचं काय? आणि आम्ही जर सातत्याने आपल्या मुलांना पाश्चिमात्य भाषा शिकवण्याच्या पाठीमागे असू तर मग ते अनुकरण जास्त त्रासदायक नाही का? कारण भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचं अभिसरण होत असतं आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याकडे जर ओढा असेल तर मातृभाषेला तुम्ही कुठलाही दर्जा द्या आणि त्याची कितीही स्तुतिगीतं गा, त्याच्यामुळे फरक पडणार नाही. ती प्रत्यक्ष चलनामध्ये, व्यवहारामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, आपल्या सार्वत्रिक आविष्कारामध्ये जेव्हा भाषा असते त्यावेळेस ती भाषा जिवंत नुसती असत नाही, ती संपन्न होत जाते. जर तुम्ही पोटापाण्याच्या उद्योगाला ही भाषा उपयुक्त नाही म्हणालात तर तुम्ही त्या भाषेकडे नीट बघत नाही. एक मराठी भाषक, एक दीर्घकाळ जगलेली व्यक्ती, शिक्षण क्षेत्रामध्ये 45 वर्ष वावरलेली मी व्यक्ती, कारण मला निरनिराळ्या प्रकारचे विद्यार्थी आणि शहरी नागरं किंवा ग्रामीण भागामधले, मला असं वाटतं की भाषा आणि विशेषतः मातृभाषा ही फार मोठे बलस्थान आहे व्यक्तीचं सुद्धा बलस्थान आहे. याचं कारण असं की आपण आपल्या मातृभाषेतनं जितक्या प्रभावीपणाने व्यक्त होत असतो तितकं दुसऱ्या भाषेतनं प्रभावीपणे व्यक्त होता येत नाही. म्हणून साधी गोष्ट असते, तुमचा व्यवसाय कुठलाही असू देत पोट भरण्याचा, ते शिक्षण तुम्ही कुठल्याही माध्यमातनं घ्या परंतु तुमच्या मातृभाषेमधनं तुम्ही त्या समाजामध्ये जर व्यवहार केलात, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही तुमच्या पेशंटशी बोलत असाल तर तुम्हाला जास्त प्रभावीपणाने तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं त्याला समजून सांगू शकता. तुम्ही वकील असाल आणि त्याचे जर युक्तिवाद करायचा असेल तुमच्या मातृभाषेतनं तुम्ही जास्त प्रभावीपणे तो युक्तिवाद करू शकाल. फार कशाला, आपल्याकडे एक जुनी पद्धत आहे की बाजारामध्ये नुसती भाजी विकायची असली तरी एखादा भाजीवाला फार वेगळ्या शब्दामध्ये आवाहन करत असतो आणि दुसरा भाजीवाला काहीच बोलत नाही. मग जुनी एक म्हण आहे की बोलेल त्याचे काय चणे विकतील आणि न बोलेल त्याचा गहूसुद्धा विकले जाणार नाहीत. तर त्यामुळे जो प्रभावीपणाने आपलं म्हणणं शब्दांच्या मधनं मांडत असतो त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडत असतो. तेव्हा तुम्ही मातृभाषा कशी वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरं, एक शिक्षक म्हणून मी अनुभव असा सांगते आणि एक व्यक्ती म्हणून की तुम्हाला मातृभाषा जर चांगली येत असेल, तिची सगळी मोडणी म्हणजे तिची व्याकरणिक मोडणी, त्याची भावनिक मोडणी ही जर चांगली येत असेल तर जगाच्या पाठीवरची कुठलीही भाषा तुम्ही 15 दिवसात ते महिनाभरात शिकू शकता. आणि अशा प्रकारची आता पद्धत्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असलं की कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवणं तुम्हाला सोपं जातं.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.